स्वतःच्या डोक्यावरचा गद्दारीचा डाग कधी पुसणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। ओमराजेंचा चेहरा साफ नाही, माझ्या मनात पाल चुकली असंही सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ओमराजेंना जपण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सभेत सांगितलं। भाव वाढवून ओमराजे शिंदेंच्या शिवसेनेत गेले असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता। मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती तेव्हा काही खासदारांनी तारणं दिली होती, पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, मी काय, माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। आता सुद्धा हे जे लटकणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन ओम बिर्लाने जाऊन भेटून आलेले आहेत, त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवले, म्हणाले नाही माझ्याकडे आहे, मग त्याच्यामधला तो नियम दाखवलेला आहे। आता ते जे काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 झाले, आणि माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत 2/3 होत नाही, म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला। ओमराजेंच्या कंपनीनं 500 कोटींचे प्लॉट धाराशिवमध्ये खरेदी केले असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ईडीकडून चौकशी लागली, घाबरून शिंदे गटात गेला असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर ओमराजेंना प्रचंड भ्रष्टाचार केला, पवनराजेंच्या हत्येमागेही काहीतरी वेगळं रहस्य आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे, त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले। त्याच्या ईडीची चौकशी लागली, ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे। आपल्या वडिलांच्या नावानं स्थापन केलेल्या मल्टीस्टेटमध्ये गरिबांच्या नावानं बनावट खाते उघडून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला। या तेरणातलं त्यांनी भंगार विकून पैसा खाल्ला, अशा अनेक त्यांनी गुन्हे केले, आणि म्हणून या सगळ्याची चौकशी लागली, आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरपोक आणि हा सोंगाड्या पक्ष सोडून गेला। त्या का गेला? प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं, आणि आता तर मला असंही वाटतंय त्याच्या वडिलांचा जो खून झाला, त्या खुनामागे सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे। फुटलेल्या खासदारांपैकी एक खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत हल्लाबोल केला। वाघाचं कातड पांघरलेला तो गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाधवांवर टीका केली। तर आंडू पांडू बंडू फक्त चापटी नाही, तुला तुडवणार असा इशारा संजय राऊतांनी जाधवांना दिलाय। फुटलेल्या खासदारांपैकी एक खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत हल्लाबोल केला। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाधवांवर निशाणा साधलाय। पण त्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत राहुल होता, हा कुठे होता? गद्दार। पण मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अंबारस, तुम्ही बरोबर होतात, अनेक जण इथले माझ्या सोबत होते, त्या कुठल्याही दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता। मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला हा, तर मी काय करू? उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित असणाऱ्या राऊतांनी परभणीच्या सभेतून फुटेर संजय जाधव यांच्यावर जोरदार प्रहार केला।
अनेक आंडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीनं उभी आहे. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे द बॉस म्हणायचं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही, हा का विकास करणार म्हणतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा, आणि मंदिर हे म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या आणि त्यांच्या पक्षामध्ये द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत. उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सईद खान यांनी पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा घाट घातला. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते पाथरीत या पुतळ्याचं अनावरणही झालं. तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही, पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही. त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते. अरे मी अख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात घातले, आता वयाच्या 60 पर्यंत आलोय. आणि विमानात दारू येता येते का सांगा बरं? ज्याने ज्याने विमानात प्रवास केला तर सांगा. तंबाखू सुद्धा नेता येत नाही, मध्ये बिडी गाडी तर दूरच राहील, दारू कशी नेईल? विमानात बसलेत मासे आणि बदाम वगैरे खात आहेत. शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे. पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये कोणी दिला पैसा? आणि बंडू सारख्या आम्हाला आव्हान देऊच नाही. तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगेन, ही परभणी शिवसेनेची. उद्धव साहेबांचा पक्ष संपुष्टात आणण्याचं विडा जर कोणी उचलला असतं तर संजय राऊतनं उचलला असं मला या ठिकाणी. मला आशा या हरामखोराला ह्याची जागा आपण दाखवायची गरज नाही, ते कर्मानच मारले, त्याला धर्मानं मारायची गरज नाही. तर ठाकरेंना खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. मैदानात या, तोंडानं सगळ्यांना बोलता येतं. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. तर फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू आहे आणि त्या मतदारसंघात तिथे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना फुटीर खासदारांवर उद्धव ठाकरे हल्लाबोल करतायत. मात्र खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. मैदानात या, तोंडानं सगळे बोलतात असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. तर विमानात फडणवीसांची मला हतबलता दिसली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सोबतच भाजपमधूनच फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय. तर मला पंख नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारलाय. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते. हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालंय. हा आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकार. सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की, माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीच्या चर्चेत पण काही हरकत नाही. आपलं मला 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 असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो. पण समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे. तर फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यास नवल वाटणार नाही असं म्हणत फडणवीसांना संपवण्यासाठी ही गद्दारीची चाल केली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसेनेचे 6 खासदार फुटल्याची चिंता फडणवीसांना हवी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. गद्दारांचा गट भाजपच्या खासदारांपेक्षा मोठा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.
ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्याची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटणार. हे मोठं कटकारस्थान सुरू आहे. कारण प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण. आणि मग त्यांच्यात जी काही रस्सीखेच सुरू झाले, तू का मी, जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतोय की नाही हे तुम्ही बघा. 29 साल 3 वर्ष राहिले. पुढच्या घडामोडीकडे. व्हॉइस डबिंग बदनामी करण्याचा पूर्वनियोजित कट असं राजेश क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिले. व्हायरल व्हिडिओ संदर्भात आमदार क्षीरसागर यांनी आरोप फेटाळून लावले. व्हायरल व्हिडिओवरून सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपले. राजकारणात सभ्यता पाळतो, घरापर्यंत पोहोचू नका असं म्हणत क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना इशारा दिलाय. व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिलंय. खंडणीचा व्हिडिओ हा व्हॉइस डबिंग केलेला असून बदनामी करण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. आमदार सतेज पाटील निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. सतेज पाटलांनी जनतेसाठी काय दिवे लावले याचं विश्लेषण करावं असं म्हणत क्षीरसागरांनी खंडणीचे आरोप फेटाळले. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, ते बघितलेला व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे. नाहीतर लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे. हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे. यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे. जर कोण प्लॅन करत असेल तर त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागेल. चुकीचं का? एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचं षडयंत्र कशा करता पाहिजे. दरम्यान हा व्हिडिओ खोटा असेल तर आमदारांनी ताबडतोब गुन्हा दाखल केला पाहिजे असं सतेज पाटील म्हणाले. तर सतेज पाटलांनी आता पाठीत वार करणं बंद करावं असं म्हणत क्षीरसागरांनी पलटवार केलाय. एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. मला काय पाठीमन खंजीर खुपसाची सवय नाही. मी मारला तर पोटात मारीन. दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना स्वतःचा बंगला काचेचा असतो आपण तपासलं पाहिजे. मी राजकारणात सभ्यता पाळतो. एखाद्याच्या घरच्या मुलांच्या पर्यंत आम्ही जात नाही. अनेकांच्यावर रेपचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आम्ही नाही केलं असं. घरगुती घरापर्यंत पोहोचायचं नसतं. क्षीरसागर दिसणारा या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी कामावरून टक्केवारीचा विषय सुरू असल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ दाखवत शिंदेचे आमदार क्षीरसागर टक्केवारी ठरवत असल्याचा आरोप केलाय. वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत. यांना अरेस्ट केलं पाहिजे. क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार डायरेक्ट अरेस्ट. प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. कारण लोकांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर माणसांमधला, लोकांमधला नेता आहे. आणि त्यामुळे आताही जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नातून काही हताशी लागणार नाही. ते सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र आहे. पुढच्या घडामोडीकडे. तुम्हाला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं. राम मंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी आली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राम मंदिराच्या दानपेटीतील लुटीवरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय. अयोध्येतील राम मंदिरातल्या दानपेटीतील चोरीवरून उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. तुम्हाला रामाच्या नावानं लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं. आर्थिक चोरी ही हिंदुत्वाशी गद्दारी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधलाय. आणि आता कळतंय मंदिर वही बनाएंगे कशासाठी. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. या संदर्भामधले तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सोडणार नाही असं सांगितलेलं आहे. तथापि हवेत गोळीबार करण्यापेक्षा जर कोणाकडे पुरावे असतील तर ते घेऊन पुढे या, मी कडक कारवाई करण असंही त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी राम मंदिर लुटणारी ही बाबराची औलाद असून बाबर जनता पार्टी असल्याचा उल्लेखही केलाय. तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं. आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे.
त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटतायत. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? उद्धवजी ठाकरे साहेब सद्यस्थितीमध्ये त्यांना सूर सापडत नाही. काय बोलावं, कोणावर बोलावं, अशा प्रकारचं पक्षाची ज्या पद्धतीनं घसरण सुरू आहे आणि त्या वैफल्यातनं अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत मला वाटतं. तर तिकडे अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीतनं झालेल्या कोट्यवधींच्या चोरी आणि अफरातफर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालानंतर 8 बँक कॅशियर आणि व्यवस्थापकांसह नामजद आरोपींना अटक करण्यात आली. आता अयोध्या पोलीस आणि तपास यंत्रणांनी अटक केलेल्या आरोपींच्या घरांची झडती सुरू केली असून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. या छाप्यात तब्बल 19 कोटी 75 लाख रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयानं 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे आणि फडणवीसांची राम लक्ष्मणाची तुलना केली आहे. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच असं वक्तव्य वाघमारेंनी केलं. यावर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची सुद्धा साथ लाभलेलीच असते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आमचे नेते एकत्र राम आणि लक्ष्मण कोण जनता ठरवेल. आम्हाला इतकंच माहितीये की रामाच्या हाती धनुष्य बाण असतो. राम कोण आणि लक्ष्मण कोण याही पेक्षा रावण संपला पाहिजे. रावण संपला पाहिजे आणि संजय राऊतासारखी कैकई ही भावाभावांमध्ये फूट पाडून रामाला वनवासाला पाठवत असते. त्यामुळे आता उद्धव साहेबांनी आता तरी संजय राऊतच्या तोंडाला कुलूप लावावं, नाहीतर उबाटा गटाला कुलूप लागेल. कैकई, शूर्पणखा ह्या तुमच्याकडे, तुम्हीच आता पात्र सांगितली. कैकईचा सोडा, पण शूर्पणखा कोण आहे या महाराष्ट्राची ती आता लोकांना तुम्हीच तुमचं वर्णन करून सांगितलंय. त्यामुळे एक तर रामायण तुम्ही वाचलेलं दिसत नाही, मुक्ता फळं अशी झाडतात, म्हणून तुम्हाला लायकी नसताना खासदारकी मिळाली का असं आता महाराष्ट्र विचारतंय. हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे काही काळ भाविकांची मोठी तारंबळ उडाली. उकाड्यानं हैराण झालेल्या पंढरपूरकरांना यामुळे दिलासा मिळाला. मुसळधार पावसानंतर पुण्याच्या चाकणमध्ये पुणे नाशिक महामार्ग जलमय झालाय. महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तयार करण्यात आलेली गटार लाईन चुकीच्या पद्धतीनं तयार केल्याचा आरोप केला जातोय.